उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोकडोबावाडी धारदार शस्त्राने युवकाची हत्या। उपनगर नाशिक येथील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोकडोबावाडी या ठिकाणी चौकात अरमान शेख या व्यक्तीचा काही अज्ञात दुचाकीहून आलेल्या हल्लेखोरांनी कोयता व धारदार शस्त्राने वार करत खून केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। अरमानवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाल्याची माहिती मिळत असून बिटको रुग्णालयात या ठिकाणी उपचारार्थ दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले। या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती कळताच घटनास्थळावर परिमंडल 2च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व दंगा नियंत्रण कक्षाचे कर्मचारी दाखल झाले। घटना घडल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांची व घटनेच्या वेळी कोणी प्रत्यक्षदर्शी माहिती देत आहे का याबाबत पोलीस चौकशी करत आहे। हा खून पूर्व वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे। या ठिकाणी रोकडोबावाडीत हा परिसर म्हणजे जणू काही गुन्हेगारांचा अड्डाच झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यात खून करायचा आणि खून करणाऱ्याचे मित्रपरिवार त्या मृतदेहाला किंवा जखमीला दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्याचा बनाव करतात, जाणून बुजून विलंब करतात अशी काहीशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक नागरिकांनी दिली आहे। मैताला मारताना हाताला रक्त लागले असे भासवत त्याला उपचारार्थ दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना हाताला रक्त लागले असे दाखवणारे देखील काही जण पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम उघडपणे करतात अशी शंका स्थानिकांनी निर्माण केली आहे। याचा सखोल तपास पोलीस यंत्रणेने करायला हवा म्हणजे नेमकं सत्य समोर येईल आणि खून करणाऱ्यासोबतच त्यांना मदत करणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश प्राप्त होईल। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।